are group number 1 presenting simple future tense. करता अधिक shall will अधिक क्रियापदाचे पहिले रूप. I shall writing a letter. मी पत्र लिहीन. We shall play cricket. आम्ही क्रिकेट खेळू. He will draw a picture. राजू चित्र काढेल. बस. केदार will go to school. केदार शाळेत जाईल. केदार will not go to school. केदार शाळेत जाणार नाही. Will केदार go to school. केदार शाळेत जाईल का? We are group number 2 presenting future continuous tense. करता अधिक क्रियापदाचे चौथे रूप. करता शाल किंवा विल करता शाल किंवा will अधिक बी क्रियापदाचे चौथे रूप. I shall be writing a letter. मी पत्र लिहित असेल. We shall be playing cricket. आम्ही क्रिकेट खेळत असेल. He will eating a mango. तो आंबा खात असेल. राजू will be drawing a picture. राजू चित्र काढत असेल का? केदार विल बी गोइंग टू स्कूल. केदार शाळेत जात असेल. केदार will not be going to school. केदार शाळेत जात नसेल का? विल बी केदार गोइंग टू स्कूल. केदार शाळेत जात असेल का? We are group number 3 presenting future perfect tense. करता अधिक will shall have अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. I shall have written a letter. मी पत्र लिहित आलेले असेल. We have played cricket. आम्ही क्रिकेट खेळलेलो असू. He will have eating a mango. त्याने आंबा खाल्लेला असेल. राजू will have draw a picture. राजू चित्र काढलेला असेल. केदार will have going to school. केदार शाळेत गेलेला असेल. केदार will not have gone to school. केदार शाळेत गेलेला नसेल. Will केदार have gone to school. केदार शाळेत गेलेला असेल का? We are group number 4 presenting by future perfect continuous tense. करता अधिक shall will अधिक have अधिक been क्रियापदाचे चौथे रूप. I shall have been writing a letter. मी पत्र लिहित आलेलं असेल. We shall have been playing cricket. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो असेल. He will have been eating a mango. तो आंबा खात आलेला असेल. राजू has been drawing a picture. राजू चित्र काढत आलेला असेल. केदार has been going to school. केदार शाळेत जात आलेला असेल का? केदार has been going to school. केदार शाळेत जात आलेला असेल का? has been going to school. केदार शाळेत जात आलेला असेल का?